एकीकडे ओमराजे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतायत तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला मिळते. उद्धव ठाकरेंनी देखील ओमराजेंशी फोनवरून चर्चा केली आहे. ठाकरेंनी ओमराजेंची भूमिका जाणून घेतली आहे. आपण पक्षासोबत आहोत, आपण कुठलाही निर्णय घेतलेला नाही, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया ओमराजेंनी ठाकरेंना दिली, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान काल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर ठाकरेंचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी पुण्यामध्ये जाऊन ओमराजेंशी चर्चाही केली. आदित्य ठाकरेंनी देखील त्यांचं मत जाणून घेतलं. त्यामुळे आता ओमराजे काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल. बर पण काय चर्चा, आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिला असं देखील म्हणलं जाते आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत आणि तुम्ही येणं तो पण विषय आहे. 20 वर्ष संघर्ष केला, त्याला न्याय मिळालेला उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, जिल्हा प्रमुख कैलासजी पाटील असतील किंवा आमच्या मतदारसंघातील आमचे सगळे नेते असतील, यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर खूप प्रेम केलंय आणि दादांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती असेल की आपण कृपया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहावं, ही सगळ्यांचीच भावना आहे.